केंद्र प्रमुख परीक्षा नेमकी कधी होणार आहे याची वाट मित्रांनो आपण सर्व शिक्षक मित्रमंडळ बघत आहोत. आणि जी केंद्र प्रमुख परीक्षा आपली जून महिन्यामध्ये होणार होती, होऊ घातली होती, ती बऱ्याच जणांनी त्यावरती आक्षेप घेतला. याचिकांचा अक्षरशः न्यायालयामध्ये पाऊस पडलेला होता. असं आपल्याला माहित असताना ही आपली जी जून महिन्यामध्ये होणारी केंद्र प्रमुख परीक्षा अनिश्चित काळासाठी आपली पुढे ढकलली गेली होती. आणि त्या अनुषंगाने बरेच माझ्या मित्रांनी जे की जोमाने अभ्यासास लागले होते त्यांनी देखील आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेलेली ही परीक्षा असल्यामुळे त्यांचा सुद्धा जो अभ्यासात सातत्य होतं ते सुद्धा इथे त्यांचं खंड पडत गेला आणि त्यांचा सुद्धा अभ्यास इथे बंद पडत आलेला आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वजण आता अभ्यासापासून दूर गेलेले आहेत. आणि त्याच संदर्भाने मित्रांनो आज एक नवीन गोष्ट घडलेली आहे. केंद्र प्रमुख या परीक्षेच्या संदर्भाने एक नवीन पत्रक आज आलेलं आहे आणि या पत्रकाने येथे आता केंद्र प्रमुख परीक्षा होईल अशी आशा इथे आपल्याला पल्लवित झालेली आहे. नेमकं काय बदल झालेला आहे? आजचा जो बदल आहे तो खूप मोठा बदल इथे पात्रतेच्या संदर्भामध्ये केंद्र प्रमुख परीक्षेच्या झालेला आहे. आणि तो नेमका काय आहे कदाचित आपण पत्रक पाहिलेलं सुद्धा असेल तर त्या संदर्भाने आपण इथे डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत की नेमका बदल काय आहे आणि पुढील रूपरेषा यामध्ये कशी असणार आहे. तर मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती ऑलरेडी जे पत्रक दिसत आहे ते आहे मित्रांनो आजच म्हणजेच 27 सप्टेंबर आज दिनांक 2023 रोजी हे आलेलं पत्रक आहे. केंद्र प्रमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असेल व पदोन्नती करता येथे अर्हता जी आहे ती आपल्याला निश्चित करण्याबाबत या पत्राने सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपण बऱ्याच जणांनी जे आक्षेप घेतलेले होते ते इथे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि त्याच संदर्भाने आता ही एक नवीन अर्हतेबाबत पत्रक जे आहे ते आज आलेलं आहे. आणि निश्चितच आता हे या नवीन जी अर्हता असणार आहे, पात्रता असणार आहे, यानुसार आता ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांचा आक्षेपचा जो प्रश्न होता तो इथे मिटलेला आहे. आणि निश्चितच आता इथून पुढे परीक्षेस म्हणजे परीक्षा सुरळीत पार पडण्यास इथे अडचण नसणार आहे. म्हणजे आता परीक्षा निश्चितच लवकर होणार आहे. तर नेमकं याच्यामध्ये आता पात्रतेमध्ये बदल काय आहेत ते आपण बघूयात. तर बघा येथे शासन निर्णय 1 आणि 2चं जे शुद्धीपत्रक आहे त्यानुसार देखील येथे आपल्याला दिसत आहे. तर बघा प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे की केंद्र प्रमुख पदाच्या अर्हतेबाबत माननीय न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरिता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्र प्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुद्धीपत्रक दिनांक 9/3चं जे होतं म्हणजेच 9 मार्चचं जे शुद्धीपत्रक होतं त्या अनुसार आणि शासन निर्णय जे 1 डिसेंबर 2022चं जे सुधारित केलेलं परिच्छेद 5.1 होता मित्रांनो. येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरता पदवी परीक्षेमध्ये किमान 50% गुण आपल्याला असणे आवश्यक होते. हे कशाने सांगितलं होतं की जो 1 डिसेंबर 2022चा जी होता त्यामध्ये सांगितले होतं 5.1 मध्ये की किमान 50% आपल्याला कोणतीही पदवी असावी आणि त्या पदवीमध्ये किमान 50%चे गुण आपल्याला असणे आवश्यक होतं, त्यापेक्षा जास्त 50% पेक्षा जास्त. तर याच संदर्भाने बऱ्याच जणांनी इथे आक्षेप घेतला होता की ज्यांना कमी गुण आहेत बाकीच्या ज्या शासकीय याच्यासाठी ज्या पात्रता आहेत त्यानुसार ज्यांना कमी गुण आहेत त्यांना सुद्धा इथे चान्स द्यावा यासाठी याचिका टाकण्यात आलेल्या होत्या न्यायालयामध्ये. तर त्या अनुषंगाने 5.1 मुद्दा असेल किंवा आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची तसेच शासन निर्णय 1 डिसेंबर 2022 मधील परिच्छेद क्रमांक 5.2 येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरता विहित करण्यात आलेली 50 वर्ष वयाची अट जी आहे ती रद्द करण्याबाबतची शासनाच्या विचाराधीन होती. आता 5.2 मध्ये काय आहे की 50 वर्ष जी वयाची अट होती, 5.1 मध्ये कोणत्याही पदवीला 50% गुण त्याच्यापेक्षा कमी नसावेत आणि 5.2 मध्ये जी जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा होती ती 50 वर्षाची देण्यात आली होती. ह्या दोन्ही अटी ज्या आहेत बऱ्याच जणांनी यावरती न्यायालयामध्ये आक्षेप घेतला होता, याचिका टाकल्या होत्या आणि त्या हिशोबाने दुरुस्त करण्याच्या हिशोबाने शासनाच्या ह्या दोन्ही गोष्टी विचाराधीन होत्या आणि त्या आता शासनाने या शुद्धीपत्रकानुसार विचारात घेऊन त्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. ही एक आपल्या ज्या शिक्षक बांधवांनी इथे याचिका टाकल्या होत्या आणि त्यानुसार जी पूर्ण परीक्षा प्रक्रिया जी रखडलेली होती ती आता सुरळीत होण्यासाठी येथे मार्ग मोकळा झालेला आहे. आणि ज्या बांधवांनी इथे याचिका टाकल्या होत्या त्यांच्याकडून हा निकाल म्हणजे त्यांना आता तेथे सूट देण्यात आलेली आहे. त्यांना सुद्धा आता इथे फॉर्म किंवा परीक्षेस बसता येणार आहे. ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि इतर बांधवांसाठी की आता
परीक्षेचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे, ही सर्वांसाठी जी आहे ती आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा इथे शासन निर्णय काय आहे, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्र प्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्रमांक 2 असेल आणि येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक 9 मार्चचं जे आहे ते अधिक्रमित करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता 9 मार्चचा जो शुद्धीपत्रक होतं ते पूर्ण अधिक्रमित झालेलं आहे, त्याचं आता कुठलंही काम राहिलेलं नाही. त्यानंतर संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णय दिनांक 1 डिसेंबर 2022 चा जो परिच्छेद 5.1 आणि 5.2 आणि 6 येथील तरतुदी यान्वये वगळण्यात येत आहेत, परंतु बाकीच्या तरतुदी ज्या आहेत त्या लागू राहतील. तर आता नेमकं आपल्याला हे बघावं लागणार की 5.1 मध्ये काय होतं, हे बघा इथंच आपल्याला दिलेले 5.1 जो 1 डिसेंबर 2022 चा जी होता त्यामध्ये 5.1 असं होतं की तुमची कुठलीही पदवी असायला हवी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून, ती मग BA असेल, BSc असेल, BCom असेल, त्या पदवीला तुम्हाला किमान 50% गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण पाहिजे होते, बरोबर. हा एक मुद्दा 5.1 मध्ये होता. 5.2 मध्ये काय होतं की तुम्हाला कमाल जी वयोमर्यादा होती ती 50 वर्ष होती. तर आता हे 5.1 आणि 5.2 ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या वगळलेल्या आहेत, इथे आता त्या लागू नाहीत. आणि जो 6वा क्रमांकाचा मुद्दा होता 1 डिसेंबर 2022 च्या जी मध्ये, तो असा होता की पदोन्नतीसाठी येथे 3 वर्षाची प्रशिक्षित पदवीधर पदावरती तुम्हाला काम केल्याची जी अट होती ती सुद्धा इथे आता वगळण्यात आलेली आहे. परंतु बाकी तरतुदी लागू राहतील. मग बाकी कोणत्या तरतुदी होत्या, तर येथे 5.3 सुद्धा एक होतं, 5.3 ती लागू राहणार आहे. ती अट काय होती, 1 डिसेंबर 2022 याच्यामध्ये जी 5.3 अट होती ती अशी होती की तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात तिथेच तुम्हाला येथे फॉर्म टाकता येणार आहे. ही अट आता पण लागू आहे. 5.1 आणि 5.2 येथे रद्द झालेल्या आहेत. कळालं. तर आता यानंतर पुढे आता नेमकं याच्यामध्ये चेंजेस काय करण्यात आलेलं आहे, तर बघा 2.1 मध्ये बघू आपण, स्पर्धा परीक्षेसाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी जी निवड आहे ती आता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA असेल, BCom असेल, BSc असेल ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच आपले जे पदाचे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी किंवा प्रशिक्षित शिक्षक म्हणजे सर्व शिक्षक यामध्ये या पदावर प्राथमिक जो असेल या पदावर किमान 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. जी पूर्वी शिक्षण सेवकाकडून 3 वर्षे होती अखंडित सेवा, ती आता किती झालेली आहे, 6 वर्षे इथे करण्यात आलेली आहे. मग ती दोघांसाठीही लागू असणार आहे. जर तुम्ही येथे प्रशिक्षित पदवीधर असाल किंवा प्रशिक्षित शिक्षक असाल, दोघांसाठीही आता ही अट जी आहे ती 3 वर्षावरून आता इथे 6 वर्षे करण्यात आलेली आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. हा एक मोठा बदल झालेला आहे. आणि दुसरा म्हणजेच काय की जी 50% ची अट होती येथे ती आता काढून टाकलेली आहे, बरोबर. त्यानंतर जी 50 वर्षे कमाल वयोमर्यादा होती ती सुद्धा इथे काढून टाकलेली आहे. फक्त आता ही एकमेव अट ठेवलेली आहे की 6 वर्षे तुम्ही कुठल्याही प्रशिक्षित पदवीधर पद असो किंवा प्रशिक्षित शिक्षक असो या दोन्ही पदावरचं किमान तुम्हाला 6 वर्ष झालेले पाहिजे, तेव्हाच तुम्ही इथे पात्र असणार आहात. ही एक अट आहे. दुसरी की तुम्ही त्याच जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरू शकता जेथे तुम्ही कार्यरत आहात. आता ह्या दोनच अटी राहिलेल्या आहेत. आणि इथे पदोन्नतीसाठी सुद्धा इथे जी 1 डिसेंबरच्या याच्यामध्ये 6 नंबरचा मुद्दा होता तो सुद्धा इथे वगळण्यात आलेला आहे. आता तिथे सुद्धा 3 वर्षाऐवजी 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण केलेली पाहिजे, परंतु तेथे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकच राहणार आहेत, प्रशिक्षित शिक्षक असणार नाहीत पदोन्नतीसाठी. ह्या दोन बाबी ज्या आहेत, फक्त पदोन्नतीसाठी जी 3 वर्षाची अट होती ती आता 6 झालेली आहे आणि ज्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठीच्या अटी होत्या त्या दोन्ही अटी न्यायालयात ज्यांनी याचिका टाकल्या होत्या त्या दोन्ही अटी आता रद्द केलेल्या आहेत. त्यांना सुद्धा आता सर्वांना संधी इथे मिळणार आहे. आणि निश्चितच आता हा एक महत्वाचा मुद्दा की ज्या आता ही परीक्षा जो आहे तिचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. निश्चितच परीक्षा आता होणार आहे, भले ती पुढच्या एखाद्या 1.5 महिन्यामध्ये होऊ शकते. तर त्या अनुषंगाने आपण आता फिक्स डेट तर नाही आहे, तर त्या अनुषंगाने आता आपण अभ्यासापासून दूर गेलो होतो तर नक्कीच आता आपण अभ्यास सुरू करावा आणि निश्चितच आपण केंद्रप्रमुख आता होण्यास येथे आपल्याला जो न्यायालयीन अडथळा होता तो आता निश्चितच दूर झालेला आहे. आणि या शासकीय स्तरावरती परीक्षेसाठी ज्या हालचाली आहेत त्या देखील आता सुरू झालेल्या आहेत. तर निश्चितच आपण अभ्यास सुरू करावा मित्रांनो. आणि
या संदर्भाने आणखी काही अपडेट असल्यास आपण निश्चितच आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे घेऊयात. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.